आवाज चांगला व्हावा, आवाज अधिक धारदार व्हावा यासाठी मी संगीत सुद्धा शिकले. आणि कोर्स करणं, ते प्रशिक्षण घेणं म्हणजेच काय तर आवाजाचे सुद्धा रोजच्या रोज व्यायाम झाले पाहिजे, म्हणजे मग आवाज आपला अधिक चांगला होत जातो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार दर्शक हो, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवेशर. आज आपल्या इथे सौ श्रद्धा गजानन वजे या आकाशवाणी मुंबईच्या वृत्तनिवेदिका आलेल्या आहेत. त्यांनी PIB अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे पत्र सूचना कार्यालय येथे काही काळ भाषांतरकार म्हणून काम केलेलं आहे. त्यांना लिखाणाची आवड आहे, त्यांना बागकामाची आवड आहे, त्यांना पर्यटन, फोटोग्राफी हे सारं आवडतंच. त्याखेरीज विविध स्पर्धा यातून त्यांना जवळपास ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाचे 167 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या नाळ या कथेला आणि वारसा या कथेला विविध संस्थांनी नावाजलेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. अशा या श्रद्धाजीचं मी या मुलाखतीच्या सदरात हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर. नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र गरत सर यांनी मला निमंत्रित केलं मुलाखतीसाठी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि दर्शकांचे सुद्धा आभार मानते. श्रद्धाजी, पहिलाच प्रश्न मला असं विचारायला आवडेल की निवेदन ही एक वेगळी कला आहे. बरोबर. मग ते बातमी वाचणं असो किंवा कथांचं निवेदन करणं असो, ती आपल्याला येते, ते आपल्याला जमते, हे तुमच्या कधी लक्षात आलं पहिल्यांदा? खरं तर शालेय जीवनापासूनच या सगळ्या कलेची सुरुवात झाली. भाषा चांगली होती, उच्चार चांगले होते, त्यामुळे विविध स्पर्धांमध्ये शाळेतल्या शिक्षिकाच माझं नाव देत असत. आणि मग त्यातूनच हा प्रवास सुरू झाला. आणि मग स्नेहसंमेलन असेल किंवा बाहेर वक्तृत्व स्पर्धा असतात आंतरशालेय, त्यामधून मी भाग घेत गेले आणि मग तिथेच या कलेचा शोध लागला. चांगली गोष्ट आहे, चांगलं सांगितलं. पण ही जी कला आहे ती व्यावसायिक स्वरूपाने किंवा तिला आणखी विकसित करण्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन, कोणाकडे तरी प्रशिक्षण, असा काही प्रकार झालाय का? हो, नक्कीच. स्वतःला आपल्याला चांगलं वाटतंय, पण एक व्यावसायिक दृष्टीने काम करताना त्याला खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला एक टोन द्यायला लागतो. बरोबर. मग सुधीर गाडगिळ यांच्याकडे सुद्धा मी कोर्स केला. त्यानंतर वेगवेगळे मुंबईत येऊन व्हॉइस कल्चरचे कोर्स करत गेले. कारण निवेदन करणं ह्यामध्ये आवाजाचा सुद्धा एक चढ उतार असतो, विशिष्ट शैली असते आणि मग ती विकसित करणं, त्यासाठी मार्गदर्शन, तज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक असतं. आणि मग मी असे कोर्स करत गेले आणि पुढे ते मी विकसित करत गेले. आता हे सगळं करताना त्याला जसं गायक रियाज करतो, बरोबर, तसं निवेदकाला रियाज करण्याची गरज असते. बरोबर. वेगवेगळे आवाजाचे व्यायाम सुद्धा असतात. बरोबर आहे की आवाजाचे चढ उतार करण्यासाठी जसं संगीतामध्ये आपण रियाज करतो, मी स्वतः सुगम संगीतातली विशारद आहे. संगीताचं अंग नाहीये, ऐकायला आवडतं, पण संगीत मी शिकले यासाठी की आवाजासाठी आवाज चांगला व्हावा, आवाज अधिक धारदार व्हावा यासाठी मी संगीत सुद्धा शिकले. आणि कोर्स करणं, ते प्रशिक्षण घेणं म्हणजेच काय तर आवाजाचे सुद्धा रोजच्या रोज व्यायाम झाले पाहिजे, म्हणजे मग आवाज आपला अधिक चांगला होत जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. हे सगळं करताना तुम्ही लिखाण केलं, तुम्ही वक्तृत्वावर हुकमत मिळवलीत, तुम्ही 2022च्या एका सौंदर्य स्पर्धा प्रतियोगितेच्या विजेत्या आहात, उपविजेत्या, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या आहात तुम्ही. त्याखेरीज घरगुती बागकाम, पर्यटन, फोटोग्राफी याचाही तुम्हाला छंद आहे. या सगळ्याचं एक नियोजन लागतं, एक वेळेचं व्यवस्थापन असतं, टाइम मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. तर ते कसं काय साधलं तुम्ही? मुळात लहानपणापासून एक घरात कडक शिस्त होती. आई शिक्षिका, वडिलांना सुद्धा थोडं शिस्तीचंच वातावरण आवडायचं. आणि नंतर व्यवसायाच्या दृष्टीने म्हणजे मी आकाशवाणीवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करत गेले. आणि जसं
तो व्यवसाय आपल्यात भिनत जातो. तर आकाशवाणी म्हणजे आपण ज्याला इंडियन स्टँडर्ड टाइम असं म्हणतो की भारतीय प्रमाण वेळ, ती आकाशवाणीवर इतकी तंतोतंत पाळली जाते की 10 सेकंद सुद्धा आमच्या भाषेत एक्सिड करणं म्हणतो आपण ज्याला, ते नाही. तिथे अतिशय म्हणजे नियोजन पद्धतीने वेळ पाळली जाते. आणि कुठलंही काम करताना वेळेचं गणित जुळवणं, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आपल्याला 24 तासाचंच गणित असतं, पण मग त्याचे सुद्धा भाग पाडून विशिष्ट पद्धतीने नियोजन केलं तर थोडं शक्य होऊ शकतं. तुम्ही लेखनाचे, घोषवाक्यांचे, कथांचे विविध पुरस्कार मिळवलेले आहेत. नाळ आणि वारसासाठी मोठ्या एका कथेसाठी तुम्हाला 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. या सगळ्या कथा, ही सगळी घोषवाक्य, हे विविधांगी लिखाण, तर याचं काही पुस्तक रूपाने वाचण्याचा लोकांना अनुभव आहे का? म्हणजे दर्शकांना, रसिकांना तसं काही पुस्तक बद्दल काही झालंय का? तुमचा विचार खूप चांगला आहे. आणि आता इतकी बक्षिसं मिळाल्यावर मला अनेक मित्रमैत्रिणी सुद्धा आता सांगतायत की अरे तुझं लिखाण आम्हाला वाचायचंय. तर निबंध असतील, लेख असतील, कथा किंवा पुस्तक परीक्षण आहे, प्रवास वर्णन आहे, असे विविध साहित्य प्रकार मी हाताळलेले आहेत आणि त्याला जी बक्षिसं मिळालेली आहेत. तर आता भविष्यात नजीकच्या काळामध्ये पुस्तक प्रकाशन करण्याचा हा माझा विचार आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे तो माझा विचार प्रत्यक्षात येईल. बरोबर. आता याच्यासोबतच तुम्ही कथा अभिवाचनाचे कार्यक्रम करता. या कथा अभिवाचनाकडे तुम्ही कधीपासून वळला? खरं तर अभिवाचन स्पर्धांमध्ये पण मी भाग घेतला होता आणि 40 गावची पुरुषोत्तम दारवेकर जी स्पर्धा आहे, म्हणजे अभिवाचनाची पंढरी म्हटली जाते, त्या स्पर्धेची मी फायनलिस्ट आहे. किंवा पुण्याची पुणे कल्चरल सेंटर इथली कवितांच्या अभिवाचनाची जी स्पर्धा असते ती, त्यामधली सुद्धा मी फायनलिस्ट आहे. आणि मग मी जे लिहित गेले तर असं सगळ्या मित्रमैत्रिणींकडून किंवा स्नेही आपले परिचित असतात, मग तुझ्या कथा मला कधी ऐकायला मिळतील. अजून पुस्तक तर प्रकाशित झालेलं नाही आहे. आणि मग त्यातूनच माझा हा कथा अभिवाचनाच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आता लवकरच त्या कार्यक्रमाचा सुद्धा रौप्य महोत्सव साजरा होईल. याला जोडून एक प्रश्न. सुप्रसिद्ध पंजाबी साहित्यिक अमृताजी प्रीतम यांच्या साहित्यावर आधारित आपण कार्यक्रम करता. बरोबर. त्याचे 60हून अधिक प्रयोग झालेले आहेत. आता अमृत महोत्सवाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. हा अमृता प्रीतम यांच्यावर कार्यक्रम करा असा का वाटला? मराठी साहित्यिक अनेक महिला आहेत, तर त्यांच्याऐवजी अमृता प्रीतम यांची निवड का केली? खरं तर याला एक योगायोगाचीच गोष्ट म्हणायला पाहिजे. डोंबिवली मधलं काव्यरसिक मंडळ एक प्रसिद्ध आहे. तर तिथे मला त्या वर्षी अनेक साहित्यिकांचं जन्मशताब्दी वर्ष होतं आणि अमृता प्रीतम यांचं सुद्धा त्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष होतं. आणि विविध साहित्यिक आम्ही घेतले होते की त्यांच्यावर एक 10-10 मिनिटं बोलायचं. माझ्या वाट्याला अमृता प्रीतम आल्या होत्या आणि मी 10 मिनिटं जे सादरीकरण केलं तर त्यावेळेचे अध्यक्ष जे होते की ते इतकं भावलं त्यांनी मला खास बोलवून सांगितलं की तुम्ही पूर्ण हा कार्यक्रम करा. हा. आणि मग त्याच्यातून माझा अभ्यास सुरू झाला आणि अभ्यास करताना असं जाणवलं की अरे इतकी प्रभावी लेखिका आहे, त्यांना आपण आपल्या मराठी वाचकांपर्यंत का आणू नये. आणि मग तिथून ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 2 भाषा भगिनींना जोडायचं काम तुमचा कार्यक्रम अगदीच चांगला आहे. मला सांगा श्रद्धाजी, तुम्ही याचा अभिवाचनाचे इतके कार्यक्रम केलेत, आता अमृता प्रीतम यांचा तुम्ही कार्यक्रम सादर करताय, तुमचं फिरणंही भरपूर झालंय या सगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं. तर या सगळ्या प्रवासामध्ये एखादा चटका लावणारा अनुभव, एखादी संस्मरणीय आठवण कोणती ते विचारलं तर काय सांगाल? अमृता प्रीतमचा कार्यक्रम मी करते तर त्यांचीच एक कविता आहे, मायका म्हणजे माहेर. आणि ती कविता महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा आवडते. आणि पुण्यात एक कार्यक्रम मी सादर करत होते तर त्या कार्यक्रमामध्ये कविता सादर करून जेव्हा झाली तेव्हा श्रोत्यांमध्ये एक तरुण मुलगा बसलेला होता आणि त्याच्या डोळ्यातून गळागळा पाणी येत होते. तर त्याच्या डोळ्यातून गळागळा पाणी येत होतं. मध्येच तो उठला आणि तो स्वतः म्हणाला
की त्याचं बाळ तर 6-7 महिन्याचं लहान, इतकं लहान होतं बाळ. पण तो म्हणाला की आज मला खऱ्या अर्थानं मी बाबा झालो आणि मला माहेराचा अर्थ कळला. कारण त्याची जी लेक होती तर तो म्हणाला की जेव्हा ती मोठी होईल तेव्हा माहेर म्हणून ती कशी येईल ते मला आत्ता कळलं, आणि 6-7 महिन्यांनी मी खऱ्या अर्थाने बाबा झालो. नंतर एक माझी अजून एक कथा आहे, कथा अभिवाचनामध्ये आई मुलीचं नातं त्यातून मी मांडलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये एक मुलगी आली होती, तिचं लग्न ठरलं होतं. आता लग्नाच्या आधी आई आणि मुलीचं नातं वेगळं असतं, कधी कधी वादावादी होते, भांडणं होतात. पण आता ती काही दिवसांनी जाणार होती सासरी, आणि ती कथा ऐकून तिला इतकं भरून आलं की ती म्हणाली आज घरी गेल्यावर मी पुन्हा एकदा आईला घट्ट मिठी मारणार आहे. म्हणजेच काय, बरोबर आपण सादर करतो ते तिथपर्यंत पोहोचलं, हीच ती दाद असते. आणि आता एक शेवटचा प्रश्न. आता तुम्ही महिलेबद्दलचं एक उदाहरण सांगितलं, तुम्ही एका मुलाचं ज्याचं बाळ 7-8 महिन्याचं होतं त्याबद्दलचा एक चटका लावणारा प्रसंग सांगितला. तुमच्या या साऱ्या अनुभवातून महिला मुलींसाठी काय संदेश द्यायला मागाल? खरं तर प्रत्येक मुलीने किंवा महिलेने आपला आपला शोध घेत राहायला पाहिजे. क्षेत्र आज खूप आहेत, बरोबर, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, वेगवेगळे क्षेत्र आपल्याला उपलब्ध असतं. जसं सौंदर्य स्पर्धा सुद्धा मी केली, 2 वेळा मी भाग घेतला, दोन्ही वेळेला मी उपविजेती झाले. पण एक आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर घेतला तो भाग, त्यामुळे एक पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू झालं की काय असं वाटलं. तसंच प्रत्येक महिलेने स्वतःचा शोध घेऊन स्वतःची वाट शोधली पाहिजे असं मला वाटतं. तर दर्शको, या आहेत श्रद्धा वझे मॅडम. त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आमच्या स्टुडिओत त्या आल्या आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांना साध्यंत उत्तर तर दिलीच, पण महिलांनी कसं वागायला पाहिजे, त्यांनी स्वतःचा शोध कसा घ्यायला हवा, मॅडमनी स्वतःच्या विविध छंदांबद्दल सांगितलं. सारा त्यांचा अभिवाचन विषयक प्रवास असेल, घोषवाक्य, कथा, विविध कामं त्यांनी केली त्याबद्दल, हे सगळं त्यांनी आपल्यासमोर उलगडून दाखवलं. त्यांना याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. आम्ही पडद्यामागचे कलाकार आहोत आणि नवे शहरचे मी पुन्हा एकदा आभार मानते, कारण आम्ही पडद्यामागच्या कलाकारांना तुम्ही पडद्यावर आणलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. दर्शक हो, सौ श्रद्धा गजानन वझे, वृत्तनिवेदिका आकाशवाणी यांची ही मुलाखत कशी वाटली ते या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा. आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.